विश्वंभर बाबांनी आणि अंतःकरणाने जी मोठी असणारी माणसं आहेत ना, तीच खऱ्या अर्थाने अजरामर होतात, श्रेष्ठ होतात. या अभंगामधलं जे तात्पर्य आहे ना, ते खूप मोठं आहे. 8 पिढ्याची परंपरा असणारे जगद्गुरु तुकोबाराय विश्वंभर बाबांनी, म्हणजे तुकोबारायांना 400 वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर 8 पिढ्या, म्हणजे विश्वंभर बाबांचं जे मूळ आहे ते ज्ञानोबरायापासून आहे. आणि विश्वंभर बाबांनी देहूतल्या मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याचा जीर्णोद्धार 400 वर्षानंतर तुकोबारायांनी केला. आणि त्या 8 पिढ्यातली जी परंपरा आली, म्हणजे महाबळेश्वर जावळी खोऱ्यातले राहणारे विश्वंभर बाबा आणि काही व्यापारानिमित्ताने देहूमध्ये आले आणि मूर्ती बसवली विठ्ठलाची. ती अजूनही तीच मूर्ती आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर 8 पिढ्या आहेत. आणि विश्वंभर बाबांचा एक मुलगा युद्धामध्ये मारला गेला आणि एक मुलापासून संसार जो तुकोबारायापर्यंत आला. माझा अजून अर्थ नाही कळला तुम्हाला. हे संत आहे ना, दिसायला साधी असतात पण हे युद्ध करणारी असतात. यांच्या नादी लागलं तर वाटुळं होतं महाराज. संत परंपरा एवढी भयंकर आहे. कोणाचा इतिहास पहा तुम्ही. ज्ञानोबारायांचा इतिहास मी काल ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. आपेगावचं घराणं होतं जे देवगिरीला संबंधित होतं. मराठवाड्याचे प्रमुख ज्ञानोबारायांचे पंजोबा होते आणि ते युद्धामध्ये मारले गेले. म्हणून घरच्या लोकांनी असं ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण नको, आपल्या घरातलं कोणी एखादी व्यक्ती जाणं नको, म्हणून मुलाला काशीला शिकायला पाठवलं होतं. हे किती मोठा इतिहास आहे. रक्त मोठं लागतं. विठ्ठल विठ्ठल